मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. बरेच दिवसानंतर आज व्लॉगिंग करतोय आपण, कारण आज आपण आलोय बाहेर फिरायला. मी आत्ता आहे सेंट्रल लंडनला, वॉटरलू स्टेशनपाशी, आणि आपल्याला इथून ट्यूब घेऊन जायचं आहे सर्वान भवनला. सॅटर्डे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे, भरपूर. तर बघू, ट्यूब घेऊ पटकन आणि जाऊया, कारण की तिथं आपलं कोणतरी वेट करत आहे. तुम्हाला सुद्धा ओळख करून देतो कोण आहे तिथं. ट्यूब घ्यायला आलं ना, काहीच कळत नाही. दरवेळेस असं फसल्यासारखं होतं. बट येस, मला बरोबर जागा भेटलेली आहे. आपल्याला जायचं आहे चेरिंग क्रॉसला, आणि ट्यूबसुद्धा आलेली आहे. मोजून 2 स्टेशन आहेत. सेकंड स्टेशन लगेच चेरिंग क्रॉस आहे. फायनली गाईज, चेरिंग क्रॉसला पोहोचलो आहे मी, आणि इथून आता मला परत 5 ते 10 मिनटाचं वॉक आहे सर्वान भवन. म्हणजे ते फूड प्लेस आहे. तुम्हाला तर माहिती आहे, लंडनला आलो आहे म्हणल्यावर पहिलं जेवायला तर लागणारच, कारण की इथं चांगलं फूड भेटतं. आमच्या साईडला एवढं चांगलं भेटत नाही. अरे सॉरी, वे आउट फूड नाही. आत्ता आपण दुसरीकडे गेलो असतो. तर मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. येतो ट्यूबमधनं बाहेर. तुम्हाला कार्ड टॅप करावं लागतं. हे बघा, तुम्ही कार्ड टॅप करत नाही तोपर्यंत तुम्हाला गेट ओपन होत नाही. आणि एवढी हवा आहे, बघा किती हवा आहे. आणि मी आता येऊन पोहोचलो ट्रफलगर स्क्वेअर. हे बघा, तुम्हाला दाखवतो नक्की ट्रफलगर स्क्वेअर काय आहे. मला इंस्टाग्रामला फॉलो करत असेल, तुम्हाला माहिती असेल की मी जे फायरवर्क्सचे फोटो व्हिडिओज टाकले होते ते इथलेच होते. आम्ही इथंच आलतो रात्री बघायला, आणि ह्या बॅक साईडमधनं आम्ही फायरवर्क्स बघितले होते, कारण की इथनं फ्री होत. हे बघा मागं ट्रफलगर स्क्वेअर असं दिसतो. एवढं काय नाही आहे बघायला, बट येऊ आपण. पहिलं जाऊया तिकडं, थोडं खाऊया, त्यानंतर येऊ. भरपूर जण आहे तिथं, आणि याची काहीतरी हिस्ट्री आहे मोठी. मला माहीत नाही आहे, बघावी लागेल. मी बघतो आणि तुम्हाला सांगतो. सध्या आता मला मॅप बघायचा आहे, ते बघतो आधी. त्यांना काही काम नाही आहे. बघा, टॅक्सीवाला आणि सायकलवाला भांडतोय. हे एवढे बघत बसले. भांडण चालू झालं ते इंडिया असून दे किंवा UK. लोक माहीत तर नसतं काय चालू आहे, पण बघायला पहिले जाणं. आणि भरपूर थंडी इथं. तुम्हाला सांगतो -2 आहे आत्ता सध्या. हो, -2 आहे, -2. तर इथं थोडं लोक असल्यामुळे थोडं ह्युमिड आहे वातावरण. जास्त काय म्हणजे वाटत नाही आहे. बट आमच्या साईडला जेव्हा जातो भरपूर थंडी वाजते. हे बघा, ह्या साईडला इथं आहे सर्वान भवन. 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे. Staring at the ceiling in the dark, same hard empty feeling in your heart. Love comes slow. मला आत्ता हे जे मागचं आहे ते काय नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी आहे, आणि ही फ्री आहे. आता फ्रीचं आहे म्हणल्यावर सोडायचं नाही. तर आम्ही चाललो आहे आता. आणि आपल्यासोबत प्रीती. सर्वांना भवनमध्ये करायला पाहिजे होतं साऊथ इंडियन जेवण. नाही, म्हणजे आता कसं आहे, तुम्हाला मी जेवण दाखवणार नाही आहे. माझ्या पोटात दुखतं तुम्हाला दाखवलं. हां, त्यामुळं कसं मी जेवणात शूट नाही केलं आहे. एंट्रन्स आहे नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. जर आम्हाला आवडले पोर्ट्रेट तर तुम्हाला पण दाखवतो. आणि हे फ्री आहे. जर तुम्ही UK येत असाल तर कुठं आपण ट्रफलगर स्क्वेअरपाशी ना, ट्रफलगर स्क्वेअरच्या एक्झॅक्ट मागं हे. ट्रेट चेक करा.
काय मस्त काढले असं वाटतं रिअल इमेज आहे. हा प्रिन्स विलियम. प्रिन्स विल्यम. हे तर मी पण काढू शकतो. नवीन काय हे तर मी पण काढू शकतो. अरे तो आपला सिंगर कोण कोण? मार्टिन गॅरिक्स. तुझं डीजे. तो शेप ऑफ यू ते गाणं ना. ही पेंटिंग्स मी काढलेली आहे. जर कधी विजिट केलं तर फोटो काढून जावं इथे. ओ सॉरी एड शेरन. ओके हा आहे का एड शेरन. क्वालिटी पोर्ट्रेट्स. साईडला बघता केवढी मोठी पेंटिंग आहे. पेंटिंग नाही आहे काय आहे. प्रोजेक्टर मारलं आहे गाईज आणि वेळ बनवतात ते पोर्ट्रेट्स म्हणून फोटोज दाखवतात ते. आणि फ्री आहे त्यामुळे आलो आम्ही. बाकी काय नाही. किती फ्लोअर आहेत हे बघा. काहीच नाही आहे लोकांना बघायला. वॉल बघत बसले. आता हे एलिव्हेटरवरनं चालत जाणार आहे. बाकी काय नाही. गोरा दिसून मस्तपैकी एकदम चिकना. Was the first person to start English slaving, and they chose Africa first. भरपूर सुंदर पेंटिंग्स आहेत आणि एकदम रिअल वाटतात. जेव्हा हे पूर्वी फोटोग्राफ्स नव्हते. पूर्वी म्हणजे पेंटिंग्स काढायचे जे काय आहेत रॉयल फॅमिलीमधले आणि याचं कॉस्ट पण खूप होतं. एवढे रिअल वाटत नाही. चार्ल्स भेटला आहे गायज इथं. हे बघा ही इन्फो वाचतो मी. रीड करा इन्फो. आता हे तुम्हाला उलट दिसत असेल पण हा चार्ज आहे ना. चार्ज ह्यांनी करप्शन चालू केलं आहे. हां ईस्ट इंडिया ह्यांनी चालू केली. वॉन्टेड बॉईज. आणि ह्यांनी आपले स्पायसेस वगैरे सगळं लुटलं आहे. हे दोघं वॉन्टेड आहेत. फोटो मी देतो साईडला. स्क्रीनशॉट मारून ठेवा. आज क्वीन एलिझाबेथ काय बोलते तुम्हाला दाखवतो. फोकस. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. हे बघा बोलली. हे बघा बघा बघा. क्वीन एलिझाबेथला मी जय महाराष्ट्र काय बोलायला लावलं. आता इथं चालणंच हे आहे. बघायचं का तुम्हाला. हे बघा इथं तोंडच वाकडं तिकडं व्हायला लागलं. पोर्ट्रेट आवडले का नाही कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि झाले आमचे पेंटिंग्स बघून. एवढं काही खास नाही आहे. सगळं जे क्वीन फॅमिली क्वीनच म्हणतो जे रॉयल फॅमिलीमधले लोक आहेत त्यांचे पोर्ट्रेट्स आहेत. आणि हो काही काही होते पोर्ट्रेट्स चांगले. ते थोडे कवर केलेत मी तुम्हाला पण दाखवलेत. लेट्स सी आता बघू कुठं जायचं. नेक्स्ट स्टॉप. तुम्हाला मगाशी व्हिडिओ दाखवला मी. सकाळी आतमध्ये गेलो तर रात्री बाहेर पडलो. कसं आहे वेदर. मस्त आहे का नाही. मस्त लाईट आहे ना. मस्त एकदम फेसवर. आम्ही आत्ता इथं आलो. इथं एवढे भारी भारी थिएटर आहेत नाही बघा. ह्या साईडला एक थिएटर आहे. ह्या साईडला एक सिनेमा थिएटर आहे. इथं कसिनो पण आहे. जायचं आहे आम्हाला कसिनोमध्ये पण आत्ता नाही. आणि इथं पण मॅगडी एवढं मोठं. आणि ह्या साईडला पण डॉल्बी सिनेमा आहे.
भरपूर बरंच काही आहे इथं, पण आता दमलोय चालून चालून खूप. आम्हाला फिरून लय बोर झाले, तर आता आम्ही चाललोय चॉकलेटच्या बिल्डिंगमध्ये. M&M वर्ल्ड ही चॉकलेटची मोठी बिल्डिंग आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा या साईडला आहे, तुम्हाला दाखवतो कुठले कुठले चॉकलेट्स आहेत. आतमध्ये आल्यावर एवढा भारी चॉकलेटचा वास आला ना आम्हाला. जेम्स तिथं जेम्स, वाव मस्त वास. क्वालिटी 24 पाऊंड्सला आहे. अरे आता एवढं याला 2400 रुपये द्यायचे का? 2400 पण नाही, 2500 रुपये एवढे आला. आपल्या इथं किती 100 रुपयाला भेटेल एवढं? 100 पेक्षा पण कमी. चॉकलेटचं स्टोर आहे. किती फ्लोअर्स आहे बघा. हा फर्स्ट फ्लोअर, आम्ही इथनं एंट्री केली. सेकंड, थर्ड आणि फोर्थ. एवढं मोठं. एवढे शॉपिंग सेंटर पण नाहीत आमच्या इथं मोठे. 4 फ्लोअरचे चॉकलेट वर्ल्ड एवढं मोठे. आम्ही आलो आता बघा आलिया भटचा फेमस चीज केक खायला. हे बघा एवढे व्हरायटी आहेत आपल्या इथं केकचे. कुठे गेला तो चीज केक? तो आहे वाटतं चीज केक. हे बघा हा चीज केक आहे. हा आहे ना. आता आम्हाला नक्की माहित नाही कुठला आहे नक्की, बघू इथं. पण इथं भरपूर केक आहेत. चला जाऊया. भरपूर मस्त सुंदर कॅफे. वेटिंग आहे वाटतं. एवढी वेटिंग आहे माझं. थांब ना. सगळे इंडियन लोक बसले जास्त. भटनी नाव काय घेतलं, केकचं फेमस झालेत सगळे इथं. सगळे केकच खायला आले, आम्ही पण आलोय. एक नंबर कॅफे, एक नंबर गाईज. यूकेला आले तर विजिट करा. हो कॅफे खूप सुंदर आहे. आता लेट्स सी केक कसा आहे. तर हा आहे मिल्क केक, जे आलिया भट व्हिडिओमध्ये बोलले होते रील्समध्ये, जो व्हायरल झाला केक. तो हाच आहे बघा. बघून या कसा आहे. खाणार आहे आता मी, तुम्ही बघा. आणि हा आहे, त्याचं नाव काय? सेबॅस्टियन चीज केक. सेबॅस्टियन चीज केक. आणि हे चीज फ्राईज. तर आता तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा लागतोय. आणि तुम्ही जर येत असाल यूकेला तर तुम्ही पण ट्राय करा. बट हा केक खरंच मस्त दिसतोय. प्रीती सांगेल आपल्याला कसं लागतंय. हा मी आहे खूपच सॉगी झाला आहे. चांगला आहे. चांगला आहे. ओके आपण ट्राय करू आता. क्वालिटी गाईज, क्वालिटी खरंच भारी आहे केक. खरंच म्हणजे ॲक्च्युअल ज्यांना दूध आवडतं त्यांना नक्की आवडतं. हो. फ्राईज पण ट्राय करू आपण. फ्राईज पण सुंदर आहे. असं मेल्ट झाला ना केक, मेल्ट डायरेक्ट डोळे बंद होतात. खरंच भारी आहेत केक. गाईज आजचा दिवस खूप भारी स्पेंड झाला आहे. आणि मी आत्ता आले वॉटरलूला. मला ट्रेन पकडायची इथनं एक्झामसाठी. वॉटरलूला आत्तापर्यंत मी आलो असेल 10 ते 15 वेळा, पण प्रत्येक टायमाला चुकतो आहे. आत्ता पण चुकलो होतो. सिटी लाईन घेतो तुम्ही, बट त्यांनी तिथं हेल्प केली. आणि मग आता आपण आलो आहे स्टेशनला वॉटरलूला. इथनं बघू आता किती वाजताची ट्रेन आहे. पहिलं बसून मी तिकीट बाय करतो. तिकीट घ्यावं लागेल. आणि गर्दी बघा जायला किती आहे.
मित्रांनो 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर मी पोहोचलेलो आहे घरी आणि मला लागलेली भरपूर भूक. तुम्ही जेवले आहेत असं वाटतंय मला बघून तुमच्याकडे. जेवले नशाल तर जाऊन जेवून घ्या. तर मी सुद्धा जेवणार आहे. आणि मी पाहिलंय भरपूर जण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहतात, सबस्क्राईब करत नाहीत आणि लाईक करत नाहीत. मित्रांनो एवढे लास्टपर्यंत व्हिडिओ पाहताय तर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण भेटूया तुम्हाला पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.